या ठिकाणी मला समर्थ कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट बेल्ले या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वप्रथम गाडेकर सरांचा आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सर्वप्रथम सर्व मुलांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग मोठ्याने आवाज आला पाहिजे। व्हेरी गुड। गाडेकर सरांनी आत्ता जे माझ्याबद्दल जे काही माहिती थोडीफार सांगितलेली आहे त्याविषयी त्याच्यामध्ये काही गोष्टी खोलात जाऊन मी तुम्हाला आज म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण म्हणजे काय होतं जनरली की तुम्ही आता मला वाटतं ग्रॅज्युएशनची सगळी मुलं आहात बरोबर ना सगळे। तर ECGचा ग्राफ कसा असतो त्याप्रमाणे काही आपल्या म्हणजे थोडक्यात आपल्या मनात काही एखादी गोष्ट झाली नाही मार्क्स कमी पडले किंवा काय झालं आपण नाराज होतो बरोबर। आपल्याला वाटतं अरे बापरे आता काय खरं नाही, आता आपण काय करू शकतो का नाही लाईफमध्ये, असं काही नसतं। मी माझं जर ग्राफ जो होता मी काय खूप हुशार वगैरे असं काही नव्हतं। असा गाडेकर सर आणि आम्ही म्हणजे थोडक्यात एकच लेवलची माणसं, असं मार्क्समध्ये सगळ्या गोष्टी एकत्र। पण आज ती ज्या ठिकाणी आहेत किंवा मी ज्या ठिकाणी आहे का आम्हाला माहिती आहे आमच्यामध्ये थोडक्यात एक धमक होती, म्हणजे कधी निराश न व्हायचं, कोणत्या गोष्टीमध्ये निराश कधीच व्हायचं नाही। ही गोष्ट आम्ही पहिल्यापासून म्हणजे मी स्वतः पहिल्यापासून बाळगली, त्याच्यामुळे इथपर्यंत ह्या गोष्टीपर्यंत मी स्वतः पोचू शकलो। तसं पाहिलं तर माझं गाव पिंपरखेड माहीत असेल तुम्हाला, शिरूर तालुका पिंपरखेड। तर पिंपरखेडमध्ये माझं 1ली ते 10वी हे शिक्षण पूर्ण झालं। 4थीमध्ये असताना माझे वडील एक्सपायर झाले, आधार कोणाचाच नव्हता, काहीच नव्हता। त्याच्यानंतर 10वी कसं 10वी शिक्षण तिथे पूर्ण केल्यानंतर 11वी 12वीला आळ्याला ॲडमिशन घेतलं। इथं बेल्ल्यामध्येच राहिलं होतं मी त्यावेळेस, आणि इथनं बसनी जायचं आणि बसनी गेल्यानंतर 12वी कंप्लीट झाली। 12वीला असं झालं प्रॅक्टिकल झालं, प्रॅक्टिकल नंतर मला मलेरिया झाला। 10 दिवस मी ॲडमिट होतो हॉस्पिटलमध्ये। म्हटलं आता पेपर तर देता येणार नाही, काय अवघड आहे म्हटलं आता हे पेपर। मग 1 वर्ष माझा गॅप झाला। गॅप झाल्यानंतर तो आता एखादा मुलगा निराश होईल म्हणजे असं आता काय करायचं, आता अवघड आहे खूप आपलं। त्याच्यानंतर मी 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर 12वी कंप्लीट केली। 12वी कंप्लीट केल्यानंतर मग ॲडमिशन कशाला घ्यायचं पूर्ण अंधार होता, असं काही नव्हतं की आता काय करायचं किंवा काय नाही करायचं, म्हणजे काही कळतच नव्हतं काही। कोणीतरी मला बोललं BSc ॲग्रीला ॲडमिशन, शेतीची पहिल्यापासून थोडी आवड होती, म्हटलं BSc ॲग्रीला ॲडमिशन घेऊ, काय अडचण नाही। BSc ॲग्रीला ॲडमिशन घेतल्यानंतर मेन अडचण आली पैशाची अडचण आल्यानंतर 20,000 रुपये फी, जेमतेम 20,000 रुपये फी होती। आणि मला वाटतं काहीतरी फर्स्ट मिड टर्म होती पहिलीच। पहिल्या मिड टर्मचा विषय असा झाला, पहिले 2 पेपर झाले। 2 पेपर झाल्यानंतर आमची ती प्राचार्य होती JB पाटील, आणि आम्ही असं चाललो होतो याच्यामध्ये जेवायला चाललो होतो। JB सरांनी सांगितलं दाभाडे फी जर आली तर पुढच्या पेपरला बसता येईल, नाही तर बसता येणार नाही। मी टेन्शनमध्ये जेवणच जायला, मग काय घरी आलो। घरी आल्यानंतर मग भावाला म्हटलं, आईला म्हटलं पैसे तर त्याशिवाय पेपरला बसता येणार नाही, काय करायचं। तर मग एक आपली असं ना पूर्वी हे असायचं ना आपलं सर काय आपले बचत गट काय म्हणतं काय आपलं ते, हां त्यांच्याकडनं ते 20,000 रुपये उचलले 3% आणि मग ते पैसे उचलल्यानंतर फी भरली। मला म्हणजे सांगताना म्हणजे एवढा स्ट्रेस असायचा त्यावेळेस, म्हणजे पैशाचा म्हणजे असं वाटत होतं 20,000 रुपये आता हे कुठून आणायचे नेमके। म्हणजे ते पैसे भरले, BSc ॲग्री शिक्षण असं म्हणजे पैसे सगळ्यात क्लासमध्ये सगळ्यात शेवटला फी भरणारा माणूस म्हणजे मी। पहिल्यांदा कधीच फी भरली नाही, नव्हतेच पैसे ना आपल्याकडे। मग ते झाल्यानंतर BSc ॲग्री कंप्लीट झालं। BSc ॲग्री कंप्लीट झाल्यानंतर MBAला ॲडमिशन घेतलं। MBAला ॲडमिशन घेतल्यानंतर पुण्यामध्ये IISMR कॉलेज पण तिथं पैसे नाहीत, मग तिथं एज्युकेशन लोन केलं। एज्युकेशन लोन केल्यानंतर 1 वर्ष कॉलेजला तिथं राहिलो। नंतर म्हटलं आता काहीतरी आपल्याला, आता MBAचं फर्स्ट इयर आहे आता आपल्याला, तर आता इथून पुढे काहीतरी आपल्याला करावं लागेल, जेणेकरून काय होईल म्हणजे काहीतरी पैसे आपल्या हातात आले पाहिजेत, कारण शिक्षण करणं सगळ्या गोष्टी बिझनेसच्या दृष्टीने काहीतरी आगेकूच केली पाहिजे असं मला त्यावेळेस वाटलं। मग 2nd इयरला असताना मी याच्यामध्ये याची संस्था आहे आपली नाबार्डची ACABC ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस सेंटरमध्ये मी जॉईनिंग केलं। म्हणजे 2nd इयरला मला त्यांनी प्राचार्यांनी तिथं सांगितलं
कॉलेज रेग्युलर करावं लागेल, नाही तर तुला आम्ही हे म्हणजे इंटरनलचे मार्क देणार नाही. माझ्या धमक होते, नाही इंटरनलचे मार्क मिळाले तर आपण थेरॉटिकल पेपर काढू, पण पर्याय नाही आपल्यापुढे काही. म्हटलं का आपल्याला हे करायचंच म्हटलं. मग त्याच्यानंतर ACBCला जॉईनिंग केलं. त्याच्यामध्ये मला एक क्लू मिळाला थोडा, का बिझनेसमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटच्या काय सबसिडी असतात, त्या सबसिडी घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी पुढे काहीतरी करता येतं. आणि मग एक नाबार्डची स्कीम होती त्यावेळेस, एक 20 लाखाचं अप्रुव्हल मी लगेच टाकलं 2009मध्ये. 20 लाखाच्या अप्रुव्हलमध्ये म्हणजे थोडक्यात त्याला 35% सबसिडी होती. मी 10 लाखाचं लोन उचललं, 8 लाख सबसिडी मिळाली. आणि तिथून मी पहिलं 2009मध्ये माऊली कृषी उद्योग पिंपरखेड या ठिकाणी माझ्या फार्मची मी स्थापना केली. आता पहा, एकही रुपया नव्हता माझ्याकडे, म्हणजे पैसेच नव्हते, काही विषयच नव्हता काही. आणि ती स्थापना केल्यानंतर थोडी गाडी थोडी अशी रुळावर लागल्यासारखं असं वाटलं, बरं वाटलं. मग MBA कंप्लीट केल्यानंतर मग म्हटलं आता नेमकं काय. मला म्हणजे भाऊ त्या म्हणजे जी शाखा होती म्हणजे पिंपरखेडची पहिली, ते भाऊ त्या पाहत होता काम. त्याच्यानंतर म्हटलं आता मला एक दुबईहून एक कॉल आला. इथले शॅम्पियन कंपनी माहिती असेल नारायणगावची, तिथे एक नारायण घोडेकर ते ना, ते दुबईमध्ये काम करायचे. ते दुबईमध्ये त्यांचा खूप मोठा पॅकेजिंगचा बिझनेस होता. त्यांनी मला ऑफर केली 1.5 लाख रुपये सॅलरी देतो आणि इकडे यायचं आपलं दुबईमध्ये जायचे. तिथे 1.5 लाख रुपये सॅलरी. मी त्यांना म्हटलं सॅलरी हा माझा बेस नव्हताच. मी पहिल्यापासून एकच गोष्ट ठरवली होती, आपल्याला फक्त बिझनेस करायचा आहे, बाकी काही हो, फक्त बिझनेस आणि बिझनेस सोडून आपल्याला काही करायचंच नाही. बघू आपलं जे स्टार किंवा आपल्यात कॅपॅसिटी सगळं आपल्याला स्वतःला माहिती आहे मला ना, माझी काय कॅपॅसिटी. किंवा नोकरीमध्ये आपण टिकूच शकत नाही, आपल्या बिझनेसमध्येच आपण 100% टिकू शकतो. मग त्याच्यामुळे मी त्या नोकरीला म्हटलं मला करायचीच नाही. मग मला मला आकर्षण एक्सपोर्टकडे होतं, एक्सपोर्ट इम्पोर्टकडे. मग MBA कंप्लीट केल्यानंतर मी ट्विनली फूड्स प्रायव्हेट लिमिटेड इथं थोडे दिवस म्हटली तर यांचा एक्सपिरियन्स घ्यावा. एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मग साधारणतः 1 वर्ष त्यांचा एक्सपिरियन्स घेतला काय असतं. मग मी स्वतःचं एक्सपोर्ट चालू केलं. पण ते कसं चालू केलं म्हणजे हे पण होतंच माझं शॉपचं, आणि एक्सपोर्ट म्हटलं एखादा कंटेनर पाठवून पाहावा. पण मध्यंतरी 1 वर्ष 2 वर्ष चालू होतं हे गोष्ट. पण मध्यंतरी मला थोडे रिस्क वाटली त्याच्यामध्ये, म्हणजे थोडं प्रॉपर पेमेंट नाही ना. आता काय होतं गव्हर्नमेंटचे आपलं जे गव्हर्नमेंट आहे एक्सपोर्टला एवढं पण सपोर्ट करत नाही. म्हणजे कधी एक्सपोर्ट कधी चालू कधी बंद, चालू बंद असं होतं. त्याच्यामुळे आणि पेरिशेबिलिटी असते आपल्या ॲग्रिकल्चर प्रॉडक्टमध्ये, पेरिशेबिलिटी असते. म्हटलं मग इथं एवढं सोपं, इथं सोपं पण नाही एवढं, थोडं आपण डायव्हर्सिफिकेशन थोडं डायव्हर्ट होऊया बिझनेसमध्ये. मग ते एकच कंटेनर आपल्या महिन्यातून हे करायचं, एक्सपोर्ट करायचं. मला पूर्ण केलं, पूर्ण परत 0 झालं तर अवघड होईल, बरोबर. तर मग मी विचार केला का ॲग्रिकल्चरमध्ये बायोटेक कंपनीमध्ये एंट्री करू. मग सेवी बायोटेक या नावाने 2012 साली मी स्थापना केली. माझा एक मित्र होता विजय गायकवाड म्हणून, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून त्या कंपनीची स्थापना केली. ती स्थापना केल्यानंतर मग एक साधारणतः 3 वर्ष त्या कंपनीमध्ये थोडक्यात आम्ही त्या कंपनीचं काम केलं. त्याचबरोबर मग 2012 साली म्हटलं आता आपण या माऊली कृषी उद्योगचा विस्तार वाढवायला सुरुवात करू. आपण थोडा विस्तार वाढवायला सुरुवात करू. विस्तार वाढवायला सुरुवात केल्यानंतर मग 2016 साली साधारणतः 5-6 शाखा झाल्या होत्या त्यावेळेस. आणि मग सॅवी बायोटेक त्या मित्राला म्हणलं ही तुलाच राहू दे ही कंपनी, कारण काय होतं माझा पार्टनरशिप म्हणजे हे प्रोप्रायटरी पार्टनरशिपमध्ये माझा भरोसा नाही. काय होतं तुम्ही लिमिटेड कंपनी आली, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आली. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 2 डायरेक्टर, लिमिटेड कंपनीमध्ये मोर दॅन 2 डायरेक्टर्स म्हणजे संचालक, डायरेक्टर म्हणजे संचालक असतात ते. तर त्याच्यामध्ये म्हटलं ते प्रोप्रायटरी मित्राला देऊन टाकली ती, आणि मी रिलायबल ॲग्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने सुरुवात केली. आता ही सुरुवात करत असताना 2016 साली म्हणजे कोणतंही काम करत असताना म्हणजे लाजायचं नाही, म्हणजे लाजून जमत नाही. अरे हे काम मी कसं करू, हे मला शक्य नाही आहे, आता हे मी केल्यावरती बाकीचे काय म्हणतील, हे चुकीचं आहे गोष्ट. तर एक वेळ अशी झाली होती, एकदाच फक्त असं झालं होतं की एक गाडी आली होती म्हणजे 2 टनाची, म्हणजे माणूसच नव्हता, ड्रायव्हर मी जातो स्वतः खाली केली 2016 साली. पण असं नाही का आता गाडी खाली करत नाही मग जाऊ दे याला, शेवटी आपली एखादी गरज आहे. आणि ती गोष्ट असं नाही का मग
आता मी हे करू मला हे शोभत नाही, गोष्ट शोभत नाही वगैरे असं काही नसतं. म्हणजे कोणतीही गोष्ट करताना जे आपल्याला मनापासून करायचे ते 100% केलंच पाहिजे. मग त्यावेळेस मी पहिल्यांदा ते पूर्ण पिकअप खाली केला स्वतः, अजून ती गोष्ट आठवते मला. मग त्याच्यानंतर 2016 ते 20च्या दरम्यान माझी म्हणजे आता नंतर मध्ये 16 ते 20मध्ये एकदम माझं काम जोरदार चालू होतं, एकदम छान. त्याच्यानंतर कोरोना आला. कोरोनामध्ये बऱ्यापैकी बिझनेस असा डाऊन झाला, बऱ्यापैकी. पण डाऊन झाल्यावरती मी पहिलेच म्हटलं, हार मानण्यात काय अर्थ नसतो. जे म्हणजे थोडक्यात पूर्ण जगाचं जे होतं आहे ते आपलं झालं आहे थोडक्यात. हा, इथून पुढं काहीतरी संधी असेल मोठी, हे थोडक्यात हे मानलं. आणि कोरोनाच्या नंतर जी म्हणजे आपण म्हणतो कोरोना झाल्या संपल्यानंतर मग जे ग्रीप म्हणतो, जी ग्रीप भेटली म्हणजे ती एकदम अफलातून ग्रीप भेटली. त्या म्हणजे ग्रीपमध्ये बोलायचं झालं तर काही म्हणजे इथून पाठीमागे मी विचार केला का ह्या गोष्टी आता आपल्याला 2 गोष्टी असतात. आपण ॲक्टिव्हली एखादी काम करतो. बिझनेसचे 2 प्रकार असतात, बरोबर? ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह, बरोबर? ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आता त्याच्यामध्ये आहे का तुम्हाला माहिती आहे का कोणाला याच्यामध्ये ॲक्टिव्ह बिझनेस काय असतो, पॅसिव्ह बिझनेस माहिती आहे का? आहे का कोणाला माहिती? हातावर करा. आहे? नाही? ॲक्टिव्ह बिझनेस म्हणजे कसं, आपण जे काम करतो, समजा धावतो पळतो, समजा आपलं ॲक्टिव्हली काम करणं, त्याला म्हणजे ॲक्टिव्ह बिझनेस. ज्याची इन्कम आपल्याला जनरेट होते, म्हणजे आपण काम करून जनरेट होते, ती ॲक्टिव्ह बिझनेस झाला. आणि पॅसिव्ह बिझनेस म्हणजे काय असतो का एखादा बिझनेस आपण एस्टॅब्लिश केला आहे आणि त्याच्यातून आपलं इन्कम जनरेट होते, बरोबर ना? ती म्हणजे पॅसिव्ह इन्कम. मग मी विचार केला का ॲक्टिव्ह इन्कम जी आपल्याला आहे ती ॲक्टिव्ह आपण एका विशिष्ट लेवलला आपली ती थोडी कमी समजा आपण आज जेवढं पळतोय एका विशिष्ट वयानंतर 50 वयानंतर 55 वयानंतर आपण तेवढं काम करू शकत नाही. तर आतापासून आपण पॅसिव्ह बिझनेसला पॅसिव्ह इन्कम चालू करू. ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम, म्हणजे ॲक्टिव्ह बिझनेस पॅसिव्ह बिझनेसमध्ये ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. मग पॅसिव्ह इन्कममध्ये म्हटलं काय करावं आता, तर पॅसिव्ह इन्कममध्ये मी कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात उतरायला सुरुवात केली. म्हटलं आपण एखादी गोष्ट आपली स्थिर स्थावर आपल्याला थोडक्यात पैसे आले पाहिजेत आपल्याला. मग त्यावेळेस वाघोलीमध्ये मी एक 4 गुंठे जागा घेतली आणि 4 गुंठे जागा घेतल्यानंतर मी त्या ठिकाणी एक 22 फ्लॅट काढले. तेव्हा आता टोटल रेंट आउट आहेत, म्हणजे रेंट पण छान आहे, चांगलं आहे. कॉलेजच्या म्हणजे तुमच्यासारख्या कॉलेजचीच मुलं आहेत त्याच्या सगळे, आणि तिथं म्हणजे त्यांना मग तिथून एक पॅसिव्ह इन्कम आपल्याला एक चालू झाली. दुसरा प्रोजेक्ट चालू आहे आता खार्डीमध्ये पण खूप बेटर, म्हणजे आय टीचे लोक आहेत सगळे तिथं. म्हणजे ही पॅसिव्ह इन्कम पण तिथून आपल्याला ही चालू होईल थोड्या दिवसांत ती पण. आणि त्याच्यानंतर मग असा विचार केला की याच्या पुढे जाऊन आपल्याला एक रिअल इस्टेटमध्ये, म्हणजे आत्ता रिअल इस्टेटमध्ये घुसल्यानंतर कळलं की रिअल इस्टेटमध्ये खूप मोठा स्कोप आहे आपल्याला. एवढा मोठा स्कोप आहे का रिअल इस्टेटमध्ये, म्हणजे कधी असं वाटतं बरं का सर, असं वाटतं का चूक झाली काय, लवकर याच्यामध्ये एंट्री असते तर आपण खूप मोठं म्हणजे काहीतरी अजून प्रगती करू शकलो असो. म्हणजे थोडा उशीर झाल्यासारखं वाटलं, पण ठीक आहे, काय हरकत नाही, निराश होऊन जायचं नसतं. तुम्हाला मी पहिल्यांदाच बोललेलो आहे, बरोबर? तर आता त्या ठिकाणी आता पुढच्या दिवाळीमध्ये माझा एक 101 फ्लॅटचा प्रोजेक्ट चालू होता त्या ठिकाणी खार्डीमध्ये. आणि खूप चांगले म्हणजे तिथला एरिया वगैरे सगळ्या गोष्टी खूप छान आहेत तिथल्या. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे मला अजून एक गोष्ट कळते का 2000 किती साधारणतः 8 ते 10 बरोबर शून्य होतो मी, म्हणजे शून्यच, म्हणजे क्लिअर कट शून्य. पण कधीही निराश झालेलो नाही, कधीच निराश झालो नाही कधीच. 2008 ते 2024, तर हे 2008 ते 2024मध्ये ना, तर ह्या जो मधला गॅप आहे थोडक्यात 2008 ते 10, थोडक्यात 10 पकडू आपण. याच्यामध्ये ना आज म्हणजे आता इथलं पिंपरखेडचं कोणी आहे, इथलं कोणी आहे का, काय ना, रेश्मा जाते. हां, आता कदाचित तुम्हाला ओळखतेस म्हणजे काठापूर हां, त्यामुळे पिंपरखेड. आता पिंपरखेडमध्ये कोणाला पण म्हणजे विचारू शकता तुम्ही का काय, म्हणजे माझं नाव जर सांगितलं कुठं पण फक्त सांगतील लोक ते. म्हणजे आज आमच्या गावातल्या मंदिराचं लोकार्पण झालं आहे, त्यांना मी एकच सांगितलं, ते म्हणले आपली देणगी काय. म्हटलं गावातली जी हायस्ट देणगी असेल ती माझी असेल, तुम्ही काम चालू करा, कमी पडलं तर मी आहे म्हटलं तुमच्या पाठीमागं. म्हणजे थोडक्यात लोकांना पण थोडक्यात आपण एक म्हणजे आपण म्हणतो ना एक स्टेटस निर्माण करणं हे आपल्या हातात असतं.
का कोणती गोष्ट कशी निर्माण करायची. आता 3 Idiot पिक्चर बऱ्यापैकी लोकांनी पाहिला असेल, बरोबर. त्याच्यामध्ये काय आहे का ज्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्रात काम करणं गरजेचं असतं. निराश कधीच व्हायचं नाही, अजिबात कधीही निराश व्हायचं नाही. माझ्याबरोबरचे आज तुम्हाला सांगतो कितीतरी मुलं आहेत आज, म्हणजे काही बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या हुद्द्यावरती, काहींना थोडक्यात मार्क कमी पडले, आपल्याला हे जमणारच नाही बा, हे आपल्याला जमू शकत नाही, आपण करूच शकत नाही असं त्या लोकांना वाटत असतं. मग ते आज शेतीच करतात. शेवटी शेती काय वाईट नाही, शेती खूप चांगली, शेती खूप छान आहे, शेतीबद्दल मला अजिबात नाव ठेवायचं नाही. पण मी आज माझ्याकडे मी शेती करतोच ना, असं नाही. आज जे लोक टॉपची शेती करतात ते माझ्याकडे मी मजूर राहून काम करून घेतो, असं काही नाही. पण बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये समजा जॉब जरी करायचा असेल तर काय आपल्याला आवडतं क्षेत्र काय, समजा हा मित्र इकडे गेलाय मग आपण पण तिकडेच जाणं गरजेचं आहे असं नाही आहे. मला काय वाटतं, माझं अंतर्मन काय सांगतं ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता तुम्ही जॉब आणि बिझनेस ह्या गोष्टी निवडताना स्वतःचं सेल्फ कॉन्फिडन्स स्वतः पाहिजे. म्हणजे काय, आज मी 1.5 लाखाची नोकरी स्वीकारू शकत होतो, बरोबर. आज मला 3-4 लाख रुपये सॅलरी, पण 4-5 लाख रुपये सॅलरी मिळाली अशी. त्याच्यात माझं एक्सपेक्टेशन म्हणजे थोडक्यात माझं समाधान म्हणतो मी, सॅटिस्फॅक्शन, हे झालंच नसतं माझं. मग उपयोग काय, आपण फक्त एखादा काय म्हणतो आपण गाढवासारखं आपलं काम करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीच कामात आनंद जर मिळाला तर ते चांगलं असतं, नाहीतर मग उपयोगच नाही काही. आणि हा जो आम्ही प्रवास करत असताना याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे आता तुम्हा लोकांना वाटत असेल, मुलांना बऱ्यापैकी, की खूप सोपं असतं, म्हणजे सहज एखादी गोष्ट सहजच घडलेली दिसते यांच्या लाईफमध्ये, यांच्या पाठीमागं काहीतरी. परंतु आपण म्हणतो ना, एवढ्या अडीअडचणी आल्यात, इतक्या अडीअडचणी आल्यात. रिसेंटली 2 वर्षापूर्वीची माझी अशी अडचण आली होती, म्हणजे इम्पॉसिबल, म्हणजे सांगूच शकत मी सुटू शकत, या अडचणीमधून मी बाहेर निघेल का नाही. पण नाही, मला माझ्यावरती खात्री होती 100%. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय म्हटलं का, आता याच्यामध्ये तुम्ही शेअर मार्केट तुम्हाला माहिती आहे, शेअर मार्केट तुम्हाला मुलांना कोणाला आहे का माहिती? नाही माहिती आहे ना. काय होतं, ग्राफ कसा असा होतोच ना, बरोबर ना, झिगझॅग ग्राफ होतोच ना. मग झिगझॅग झाल्यावरती खाली पडल्यावरती आपले काय करतात, आपले इमोशनल बाहेर काय करतात, खाली आल्यावरती काय करतात, पटकन काढून घेतात पैसे, बरोबर ना. बिग बुल काय करतात, तिथेच एंट्री करतात, गेलं मार्केटवरती, बरोबर ना. म्हणजे हे आपलं लाईफ तसंच आहे. आपण खाली आलो, आपण खाली आल्यावरती आपण संपलो हा जो विचार करतो तो तिथंच संपतो, हे लक्षात ठेवायचं. हे मनात विचार सुद्धा नाही आणायचा का आता इथं खाली आलोय आपण, इथून आता हे समजायचं ही एंट्री, हे म्हणजे थोडक्यात वाघ कसा करतो, एखादं शिकार पकडायचे असेल 2 पावलं पाठीमागे जातो आणि मग झपेट टाकतो, तसंच माणसाच्या जीवनामध्ये तसंच असतं, वेगळं काही नसतं. का आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे, बरोबर ना. 2 पावलं थोडं पाठीमागं समजा आलो किंवा यायचं पण असतं. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना आपण म्हणतो माझी राहणी एकदम साधी. आज पण मी तुम्हाला सांगतो, मी डेली 10 किलोमीटर रनिंग आहे माझी, डेली 10 किलोमीटर. माझ्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर आहे, याच्यामध्ये वॉकिंगचं सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये. तर ह्या सॉफ्टवेअरमध्ये विषय असा असतो का ते झाल्याशिवाय एखादा दिवस जरी मग चुकून जर असं काय झालं, मला असं वाटतं अरे आपण काहीतरी खूप मोठी गोष्ट मिस केली. म्हणजे बघा 10 वर्ष झाले गाडगेर सर, जवळजवळ आज माझं वजन 64 किलो वजन आहे आज. 10 वर्ष 65 ते 62, म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीची, तर ती मी कन्सिस्टन्सी ती गोष्ट ठेवलेली आहे. नाहीतर मग हे खूप आवडते आपल्याला, आता हेच खायचं आहे आपल्याला, मग शरीर वाकडं तिकडं. म्हणजे लक्षात आलं मला काय असं बिझनेस करत असताना किंवा जॉब, आत्ताची लाईफ ही खूप हायब्रिड लाईफ झालेली, एवढी हायब्रिड लाईफ झाली. गाडेकर सर, आता काल मी एक मैत्रीला गेलो होतो, आदल्या रात्री मी साधारण 7-8 वाजता आमचं बोलणं झालं चांगलं. अरुणगिरींचे भाऊ माहिती असेल तुम्हाला, हां, आदल्या रात्री आमचं बोलणं झालं, ॲडव्होकेट होते ते. आणि दुसऱ्या दिवशी मला कळलं ऑफ झाले. माणूस एकदम चालता फिरता माणूस म्हणतो आपण तो. मग लाईफची जी आपण म्हणतो ना, माणसाच्या लाईफची गॅरंटीज नाही भाऊ सध्या, आपण असं बोलतो त्या पद्धतीने सध्या माणसाचं लाईफ झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे फास्ट फूड, जंक फूड आपण जे म्हणतो, आजकालच्या तरुणाईमध्ये हे फॅड आलेलं आहे सध्या. खूप एवढं फॅड आलेलं आहे या गोष्टीचं का बर्गर, पिझ्झा, वडापाव ह्या गोष्टी आपलं हेल्दी लाईफच नाही. मग जीवनामध्ये जर पुढं जायचं असेल
तो हा एक लाईफचा पार्ट आहे. हेल्थ ही लाईफची 100% हा एक पार्ट आहे. असं नाही का लाईफमध्ये फक्त आपलं एक यशाच्या शिड्यावरती जायचं आहे. त्याच्यामध्ये हेल्थ हा तुमचा जवळजवळ 30% मॅटर करतो. 30 ते 40% हेल्थ मॅटर करतो. तुमची हेल्थ चांगली नसेल, तुम्ही एका विशिष्ट लेवलपर्यंत तुम्ही हे करू शकता, तुमचं बिझनेस तुमचा किंवा तुमची नोकरी रन करू शकता. त्याच्यानंतर तुमची हेल्थ चांगली नसेल तर तुम्ही नाही काहीच करू शकत नाही. क्रिकेटच्या प्लेअरमध्ये तसंच नसतं का आपलं. पहा आता समजा कन्सिस्टंटली एखाद्या प्लेअरनी एक 5 सेंचुरी मारल्या, त्याच्यानंतर 10-15 मॅचमध्ये फ्लॉप गेला, त्याला बाहेर काढून टाकतात लगेच. तसंच तुमच्या बिझनेसमध्ये असो, पर्सनल लाईफमध्ये असो किंवा तुमच्या अभ्यासात असो, समजा तुम्ही चाचणीला मार्क जास्त पाडले, बरोबर, मिड टर्मला समजा मार्क जास्त पाडले, सेमिस्टरला कमी पडले, परत म्हणजे थोडक्यात काय झालं तुमचं इक्वल ग्राफ कुठं होणार, ते काय एका विशिष्ट लेवलवरती तो जागेवरतीच येणार, बरोबर. आणि जर तुम्ही पहिल्यापासून ती गोष्ट केली तर तुमचं ते हेच होणार. त्याचप्रमाणे बिझनेसचं आहे. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं आहे की आपल्यामधल्या ज्या म्हणजे एक सुप्त गुण आहेत ते पहिले ओळखा का आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये. आता माझे बरेच मित्र आहेत, एक MBBS आहे आणि एक BAMS आहे. MBBS आणि BAMSमध्ये गाडेकर सर बघा आता काय महत्त्वाचं आहे. आता MBBS मोठी पदवी आली, BAMS थोडी खालची आली. मग MBBS वाला पुढं पाहिजे का नाही? नाही, तसं नाही आहे. BAMS वाला पुढे आज. म्हणजे BAMS वाला का पुढे? म्हणजे लक्षात घ्या का जो तो माणूस असतो का त्याच्यात जी कॅपॅसिटी असते, म्हणजे काय करा आपलं ह्या सिच्युएशन मॅटर करतं. सिच्युएशनला काय केलं पाहिजे, ह्या सिच्युएशनला काय केलं पाहिजे. का समजा आपलं बसले मोबाईल बघत फक्त आलं पेशंट केलं नाही केलं, बरोबर ना. त्यासाठी अत्याधुनिक सुविधा पाहिजेत, सगळ्या गोष्टी पाहिजेत. ह्या बिझनेसमध्ये ह्या गोष्टी 100% ह्या गोष्टी मॅटर करतात. काय यावेळेस असं झालं पाहिजे, त्यावेळेस तसं म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये तो एक्सपांड कसा करता येईल बिझनेस आपल्याला, त्या पद्धतीने आपण तेवढा प्रयत्न पण केला पाहिजे बिझनेस करताना. नोकरीमध्ये त्याच विषय असतो का आपण आता बघा याच्यामध्ये एक मिंडा कंपनी आहे, तिथे मोठी कंपनी मिंडा, जवळजवळ त्यांचा बिझनेस मला वाटतं 40-50 करोडच्या आसपास बिझनेस आहेत. आता तिथे एक माझा मित्र आहे, त्या ठिकाणी दोघं बरोबरच कामाला लागले. एक हेड तो पूर्ण बिझनेस जे मार्केटिंग हेड आहे एक, आणि दुसरा जो आहे मग साध्या लोकल साध्यामध्ये काम करतो. मग एकाचा पगार आहे 2.5 लाख रुपये, एकाचा पगार आहे 50,000 रुपये. म्हणजे थोडक्यात काय आहे का कोणतंही काम करत असताना आपलं 100% त्याच्यामध्ये देणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. व्यवसाय वाढवण्यासाठी मी तुम्हाला नाही म्हटलं की पहिली कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्यामध्ये. म्हणजे कन्सिस्टन्सी एखादा व्यवसाय आपण करतो, बरोबर, त्यामध्ये आता डिपेंड ऑन थोडक्यात दॅट बिझनेस की आपण कोणत्या टाईपचं बिझनेस आहे, बरोबर. त्याच्यामध्ये मग मॅनपॉवर हँडलिंग कसं करायचं असतं थोडक्यात, का त्यांच्याबरोबर बिहेव मॅनपॉवर बरोबर. त्याच्याबरोबर आता त्याच्यामध्ये व्यवसाय वाढवायचा असेल तर आता काय होतं त्याच्यामध्ये, समजा तुमच्या गव्हर्नमेंटच्या काही नॉर्म्स असतात गव्हर्नमेंटच्या, बरोबर ना. का व्यवसायामध्ये गाडेकर सर मला सगळ्यात कटू गव्हर्नमेंटचा अनुभव आलेला बरं का. एक लायसन किंवा सर्टिफिकेट घेण्यासाठी आपण जातो, बरोबर ना. त्यावेळेस आपण घाबरतो, अरे आता देतील का नाही सर्टिफिकेट, देतील का नाही. मी अजिबात नाही, मी त्या गोष्टीचं कधी विचार, मला एखादी गोष्ट नाही भेटली ना, मी ऑन दी स्पॉट तिथनं मी डायरेक्ट पुढच्या माणसाला असं वाटतं अरे हा डायरेक्ट माणूस फोन करतोय. आता मी काल परवाचा माझा किस्सा होता. पोल्युशन कंट्रोलमध्ये सर्टिफिकेट ना मी एक साधारणतः 15 दिवस मी दिलं होतं. त्यांचं म्हणणं पैसे पाहिजेत. मला पोल्युशन कंट्रोलला कशाला पैसे पाहिजेत ना. मग मी 3 दिवस मी दिल्लीचा दौरा होता माझा, आता दिल्ली हरियाणा आणि याच्यामध्ये दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश तिकडं 3 दिवस. तर त्या दौऱ्यामध्ये मी आलो इकडं, माझं काहीच काम नाही झालं. तिथे गेलो, म्हटलं सर हे माझं काम नाही झालं. हा होईल ना तुमचं काम, आता तुमचं डेस्कवरतीच आहे आपल्या. म्हटलं किती वेळ लागतो, ते म्हणले लागेल. मी ऑन दी स्पॉट त्यावेळेस लगेच वळसे पाटलांच्या मुलीला तिथं पूर्वताईंना फोन लावला. मला असा विषय जर हा विषय बघा जरा नाही नसेल जमत तर मला सांगा, मला काही गरज नाही म्हटल्या गोष्टीची. ते म्हटलं नसेल तर काही गोष्टी आहेत आमच्याकडे पण माहितीच्या आधाराखाली आम्ही करू शकतो काही गोष्टी. म्हणजे त्या गोष्टी म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याबरोबर बोलताना आपण प्रॉपरच बोललं पाहिजे. पण काय होतं आपली जर जास्तच एखाद्या गोष्टीची पिळवणूक होत असेल एखाद्या ठिकाणी तर त्या ठिकाणी बोलायला पण शिकलं पाहिजे. आपण बोललो नाही तर काहीच होणार नाही. ॲक्च्युली मी हे का बोललो म्हणजे तिथं पोल्युशन कंट्रोलला
त्यांच्याच खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलं थोडं रॅशली बोला, तुम्हाला सर्टिफिकेट आजच्या आज मिळून जाईल. म्हणजे बघा खालचेच लोक सांगतात ही गोष्ट. म्हणजे काय होतं, आपल्याला वाटतं आता लायसन काढायची, आता कसं काय, आता असं काय नाही. थोडं म्हणजे म्हणतो ना आपण घी सीधी उंगली से नाही निघली तर टेढ़ी करनी पडते, त्याप्रमाणे थोडं वाकड्यात पण थोडं घुसावं लागतं त्यावेळेस, म्हणजे लायसनच्या वेळेस. आणि बिझनेस वाढवणं म्हणजे ज्या त्या बिझनेसवरती डिपेंड आहे, तुम्हाला कशामध्ये बिझनेस करायचा किंवा काय. आता माझ्या बिझनेसमध्ये मी जर विचार केला तर म्हणजे मार्केटिंग तो हेड असो तो प्रॉपर पाहिजे, त्यांचं दररोज अपडेट पाहिजेत. आणि बऱ्यापैकी माझा 100% बिझनेस सॉफ्टवेअरवरती. म्हणजे संध्याकाळी असं नाही होत का मी माझ्या घरात एक मोठी स्क्रीन आहे घरामध्ये, पण का त्यामध्ये मी संध्याकाळी 1 तास देतो, आज दिवसभर काय झाले. नाहीतर आपण दिले का त्याच्या हाती सोपून दिलेली एखादी गोष्ट आणि म्हणतो ना आपण पाठीमाग गडबड चालली काहीतरी आणि आपलं पुढं पाठण मागं सपाट, असं नको बिझनेसमध्ये व्हायला. म्हणजे मोठा बिझनेस करायचा असेल तर आता एवढे भले मोठे मुकेश अंबानी असेल, अनिल अंबानी असेल, हे लोक एवढे मोठा बिझनेस करतात, त्यांच्याकडे त्या गोष्टी असतात. आणि आता माझे जे शाखा आहेत सध्या समजा आपला कृषी सेवा केंद्राच्या, यांच्यामध्ये गाडेकर सर मी काय केलं आहे, आता हे बऱ्याच जणांना वाटेल आता इथं कसं माहिती का, आता यांना माहिती आहे की नाही मुलांना मला माहीत नाही एवढं, पण बऱ्यापैकी या लोकांना असं वाटत असेल की एवढं कसं शक्य आहे बा. पण याच्यामध्ये थोडक्यात एक मोठ्या लोकांची ट्रिक अशी, मुकेश अंबानींची ट्रिक अशी, एखादा बिझनेस जर करायचा असेल, बिझनेस जर वाढवायचा असेल आपल्याला, बरोबर, बिझनेस जर वाढवायचा असेल तर त्याच्यामध्ये काही गोष्टी पर्सेंटेज द्यावं लागतं. थोडक्यात आता माझ्या बिझनेसमध्ये कसं आहे, जे कृषी सेवा केंद्र आहेत माझे, पिंपरगड सोडलं तर माझ्या सगळ्यामध्ये 30% मॅनेजरला जो मेन आहे थोडक्यात त्याला 30% पार्टनरशिप विदाऊट त्याच्याकडनं काही न घेता आहे माझी. सगळा बिझनेस त्यांनीच हँडल करायचा. त्याच्या अंडर 2 माणसं आहेत का आम्हाला. स्टॉक कमी लागला त्याच्यावरती, त्याच्यात 30%मधून कट करून घ्यायचं. नाही तर मग मी जर सगळ्यांना कामाला ठेवत असतो ना तर मला हे जमलं नसतं. मग म्हणजे थोडक्यात सगळ्या लोकांना जर कामाला ठेवलं तर हे गोष्टी माझी शक्य नव्हती. एवढं हँडल करणं, सगळ्या गोष्टी करणं हे असं नसतं. म्हणजे त्यामुळे तुम्हाला सांगितलं का डिपेंड ऑन बिझनेस, कसा बिझनेस वाढवायचा. तर जॉब का केला त्याचं कारण असं झालं की मला एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये जास्त रस होता. एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये मला असं वाटलं की एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये घुसण्यापेक्षा पहिले एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये एक अनुभव घेऊ आपण, बरोबर. मग म्हटलं आता एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये अनुभव घेतल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये घुसणं, म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्टली एंट्री करणं गरजेचं आहे. नाही तर मग काय व्हायचं, आपल्या काय 10 लाख रुपये आता आणि 10 लाखाचे कंटेनर पाठवले ते 10 लाख रिटर्नच नको यायला, असं नको व्हायला, बरोबर ना. मग त्याच्यामुळे मी विचार केला 1 वर्ष फक्त मी ट्विनली फूड्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मी काम केलं. आता ते काम करत असताना माझ्याकडे कॅपिटल फूड गुजरात आज पण ते कॉन्टॅक्ट आहेत. पण ज्यावेळेस मी सोडून जाणार होतो का, मग मी 1.5 लाखाची नोकरी बाजूला गेली आणि 35,000ची स्वीकारली. त्याचं कारण काय की मला त्याच्यामध्ये मला आत्ताचं थोडक्यात काय म्हणतो आपण, मला सोन्याची कंपनी नको आहे, ते सोन्याची अंड देणारी, थोडक्यात मला अंडी हवीत. मला लक्षात आलं का, म्हणजे लॉंग टर्म. थोडक्यात ते 1.5 लाख घेऊन मी काय करू, मी आयुष्यभर कामच करत असतो कोणच्याकडे ना. आज मी 5 लाखाची नोकरी, मी सॅटिस्फॅक्शन 5 लाखांनी माझं काय होतं महिन्याला, 5 लाख माझी इन्कम नाहीची आज ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टी माझी इन्कम आज आहे ना. मग मी त्याच ठिकाणी राहिलो असतो, बरोबर ना. आणि म्हणतो ना आपण, मी स्वतः आता बॉस आहे मी माझ्या कंपनीचा. मला वाटलं मी आज दिवसभर इथं थांबू शकतो, मला 10 दिवस मी सुट्टी घेऊ शकतो, मला कोणी बोलाय नाही ना, बरोबर ना. मग मी तोच विचार केला. मी असं मग ह्या 1 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर 35,000 रुपये ज्यावेळेस मी म्हटलं मला सोडायचे, मी काम सोडतोय, ते चिडले माझ्यावरती. मला म्हटले असं कुठं असतंय का, लगेच कोणी जातं का. मी बिझनेस चांगल्या प्रकारे सेट करून दिला होता, एकदम छान प्रकारे. तर म्हणजे पगार डबल करू 70,000. मला 70,000 जरी असलं किंवा 7 लाख असलं तरी आता नको आहे म्हटलं. मला नाही. म्हटलं मला जॉब करायचं नाही, मला बिझनेसच करायचा आहे. काय थोडक्यात हे माहिती, बोट कंपनी CEO माहिती, बोट कंपनी माहिती का, तुम्ही हेडफोन वापरता, बोट कंपनी, कोण आहे CEO? अमन गुप्ताचं माहिती. अमन गुप्ता ज्या कंपनीत ते कामाला होते, अमन गुप्तांनी काय केलं होतं, त्यांनी सॅलरी वाढवून मागितली. त्या ठिकाणी सॅलरी वाढवून मागितल्यानंतर कंपनीने सांगितलं नाही होणार, एवढी सॅलरी वाढवून मिळणार नाही. ते म्हटले मग नाही जमणार, मी नाही काम करू शकत, ते काम करू शकत नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी रिझाईन केलं. त्यांना जॉब महिनाभर पुन्हा जॉब सर्चिंग केलं त्यांनी, पण त्यांना जॉब काही मिळालं नाही त्यांना. मग त्यांची वाईफ
मिसेस त्यांनी सांगितलं की बिझनेस कर, तुला ज्याच्यामध्ये जेवढं नॉलेज आहे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सगळ्या कंपनीचं तू सगळं टोटल सगळं हँडल करतो, तू बिझनेस कर ना, काय अडचण नाही. मग अमन गुप्तांनी 1.5 वर्ष, काय म्हणतो मी, 1.5 वर्ष घरी बसून सगळा मार्केटचा सर्वे केला. सगळा मार्केटचा सर्वे केल्यानंतर त्यांनी बोट कंपनीची स्थापना केली. आज बोट कंपनीचा रेव्हेन्यू हा 3,000 कोटी प्लस आहे. किती? 3,000. गाडेकर सर, 3,000 कोटी प्लस. म्हणजे ज्या माणसाला मला वाटतं 2-2.5 लाख रुपये सॅलरी होती, आज 3,000 कोटी त्यांचा आता IPO होते बोट कंपनीचा. आता याच्यामध्ये बोट कंपनीचा पाईपलाईनमध्ये IPO आहे सध्या बोट कंपनीचा. आता म्हणजे म्हणतो ना, एखादी गोष्ट करायची असेल तर पूर्ण प्लॅनिंगनी आणि पूर्ण नियोजन, म्हणजे नियोजनबद्ध केली तर 100% ती गोष्ट सक्सेस होते, म्हणजे होतेच. म्हणजे कळलं माझे, म्हणजे नेमकं 1 वर्ष जॉब का केला त्याचं कारण का, फक्त मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता. मला डायरेक्ट त्याची उडी नव्हती टाकायची. का डायरेक्ट उडी टाकल्यावरती मग नेमकं काय होईल खाली उडी टाकल्यानंतर त्याचा अंदाज नव्हता. आला अंदाज. आज माझं 1 कंटेनर चालू आहे, फक्त जास्त नाही. मी एक्सपोर्टमध्ये बिझनेस एक्सपोर्टचा माझा आता आहे चालू, पण 1च कंटेनर, जास्त